Hello, good afternoon, Bay Area. And today I have the honor of welcoming and getting a few bites from the one and only filmmaker, actor, and multiple National Award winners in Marathi and Hindi, Shri Amol Palekarji. So let's hear it from the man himself. नमस्कार आणि तुमचं नाफा 2025मध्ये खूप स्वागत आहे. माझं नाव रीमा खानोलकर आणि मी आहे सितारे टी व्हीबरोबर आता. सर पहिला प्रश्न की तुम्हाला आता ऑलमोस्ट आपला कन्क्लुडिंग डे आहे आजचा, तर तुम्हाला ह्या 2 दिवसात कसं वाटलं? खूप छान वाटलं. इकडे ज्या उत्साहाने आणि ज्या प्रिसिजननी सगळा कार्यक्रम इकडे साजरा झाला आहे, पार पडतो आहे, तो इतका छान आहे. खूप खूप छान वाटलं. आम्हाला पण तुम्ही आल्यामुळे आमचं अहोभाग्य की तुमची पावलं आमच्या बे एरियात पडली आणि आम्ही पावन झालो. सो थँक्यू फॉर टेकिंग दॅट टाईम आणि आम्हाला एवढं आन्सर्स दिल्याबद्दल. माझा दुसरा प्रश्न असा होता की तुम्ही जे इतक्या सुंदर फिल्म्स रजनीगंधा, गोलमाल, तर त्या वेळच्या फिल्म्स अजूनही त्यांच्या स्टोरीज आत्ताच्या काळातसुद्धा इतक्या इम्पॅक्टफुल कसे काय आहेत? म्हणजे त्याचं राज किंवा उसका राज क्या आहे? नाही, त्याचं सगळं श्रेय खरं तर त्या दिग्दर्शकांना द्यायला पाहिजे. त्या माझ्या फिल्म्स म्हणून तुम्ही मला क्रेडिट देण्यात काही अर्थ नाही. ते बासू चॅटर्जी, ऋषिकेश मुखर्जी यासारख्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांनी त्या बनवल्या आणि त्यामुळे त्याच्यात जी सगळी मजा आहे ते सगळं श्रेय त्यांचं आहे. मी आपला त्याच्यातला एक छोटासा भाग आहे. हे तुमचं मोठेपण आहे खरंच. दॅट इज अमेझिंग. आणि तुमचं आत्ताच बुक लॉन्च झालं नाफा 2025मध्ये मेमोयर्स म्हणून. सो कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन दॅट अँड वी ऑल हॅव अ कॉपी अँड आय एम एक्सायटेड टू रीड इट. सो माझा असा प्रश्न होता की व्हॉट डज मेमोयर्स ॲक्च्युली कॅप्चर? एक स्लाइट करेक्शन सांगतो की इथे पब्लिश झाली ती 4th एडिशन पब्लिश झाली. Already it was published in November last year. Oh, okay. And this is the 4th edition. Wow. So the 4th edition इथे या प्लॅटफॉर्मवर व्हावी असं नाफानी सुचवल्यानंतर मला ते छान वाटलं आणि इकडच्या लोकांना त्या निमित्ताने याचा आस्वाद घेता येईल हा त्याचा मत. वाव, अमेझिंग. And I would say we are just so honored to have your memoir to read. So thank you very much for penning it down for us. आणि अजून एक प्रश्न होता की इथे एवढे यंगस्टर्स ह्यावेळेस आलेत, मागच्या वर्षीही आले होते, हे माझं पण दुसरं वर्ष आहे, तर तुम्हाला त्यांच्यासाठी काय असा संदेश किंवा मेसेज द्यावा वाटतं? संदेश वगैरे देण्याचं काम नेते मंडळांचं असतं. मी संदेश वगैरे देत नाही. तुम्ही नेते मंडळांना विचारा, ते भरपूर संदेश देत असतात. पण मग वर्ड्स ऑफ विजडम, तुमची एवढी कारकीर्द, तर जे ॲस्पायरिंग ॲक्टर्स इथे आले तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन द्याल? नाही, असं मार्गदर्शन काही नाही. एवढंच म्हणेन, मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही नका करू. सितारा टी व्हीला आणि तुमच्या दर्शकांना खूप खूप प्रेम, खूप खूप धन्यवाद. ऑल द लव टू द people who are watching Sitare TV. Love from the bottom of my heart. Thank you. Thank you so much.